In the last part, we studied about the AIDS, what is the exact structure of HIV, and in this point, we studying about the AIDS, that is the clinical manifestations and preventive measures and laboratory diagnosis and treatment of AIDS. In the last part, we studied the structure of HIV. Which media are they responsible for the transmission of HIV? In that, blood, then from mother to child, and unsafe sexual contact. That three media are because of that three media, the AIDS can be transmitted to another one. But there are some the HIV infection is not transmitted by. In that case, there are hug or insect bite cell, kiva participation in sports. In that case, there are the nothing transmission of AIDS. So, what is the exact clinical manifestations of AIDS? Means manifestation means symptoms. What is the exact symptoms of AIDS? That is the first one is the initial infection. Initial infection is via virus or with the virus, and formation of that some antibody. Usually 2 to 8 weeks is the period of 2 to 8 weeks is the period of initial infections. 2 to 8 weeks आपण त्याला incubation period असं म्हणूया की 2 to 8 weeks, after 2 to 8 weeks there are possibility of initial infections, and it is completely with the help of virus or completely via virus. The second stage of that manifestation is asymptomatic carrier state. Asymptomatic carrier stage. So, what is the exact meaning of asymptomatic carrier stage? In which there are no any sign of disease. असिम्टोमॅटिक म्हणजे फक्त जस्ट कॅरी झालाय, तो कॅरियर स्टेट झाली आहे, फॉरवर्ड म्हणजे पुढे पुश फॉरवर्ड झालाय असं आपण म्हणूया की नो एनी सिम्पटम्स वी हॅव टू सीन ऑन देअर. इन्क्युबेशन पिरियड इज अबाउट 6 months to 10 years. म्हणजे पहिल्या स्टेजला फक्त आपल्याला इन्फेक्शन झालेलं दिसून येतं आणि मग त्याच्यानंतर जवळपास आज 2 ते 8 आठवडे जातात त्या व्हायरसला इन्फेक्शन होणं या प्रोसेससाठी, आणि मग त्याच्यानंतर कुठलीही लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाहीत, आणि जवळपास ह्याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे कधीपासून तो आपल्याला दिसायला लागू शकतो की हे इन्फेक्शन झाल्यानंतर जवळपास 6 महिन्यांपासून पुढच्या 10 वर्षांपर्यंत या स्टेजला कॅरियर स्टेज असं म्हटलं जातं की तिथपर्यंत त्याची लक्षणं हळूहळू किंवा तो एड्स आहे हे डिटेक्ट व्हायला इतका कालावधी जातो. देन थर्ड स्टेज एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स और वी कॉल्ड एज ARC, एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स. Third stage is ARC or AIDS related complex. In that stage some complex, आता आपण म्हटलं तसं की एड्स रिलेटेड म्हणजे एड्सच्या रिलेटेड काही गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. In that case there are some clinical signs can be seen. In that recurrent fever म्हणजे वारंवार वरचेवर येणारा ताप असेल. इट इज नॉट लॉंगर दॅन 1 month. म्हणजे हा ताप काही असं वरचेवर जरी येत असला तरी 1 महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त असा कालावधी टिकतो असं नाही. फटिगनेस येतो म्हणजे थकवा येतो. देन अनएक्सप्लेन्ड डायरिया, कधी कधी डायरियाची लक्षणं दिसायला लागतात. नाईट स्वेट आहे, त्याच्यानंतर रात्री खूप म्हणजे दिवसा टेम्परेचर असलं तर रात्री एकदम घाम येऊन जाणं. त्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वासोच्छवासाला अडथळा निर्माण होणं. अँड जवळपास इट इज सगळ्यात मोठं त्याचं लक्षण जर आपण बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 10% ऑफ वेट लॉस, म्हणजे साधारणतः 10% वजन कमी झालेलं आपल्याला बॉडी वेट आपलं जे आहे ते कमी झालेलं जाणवतं. म्हणजे हे काही सिम्पटम्स याच्यामध्ये दिसायला लागतात. अँड एंड स्टेज ज्याला आपण म्हणतो, तर या स्टेजला ॲक्च्युली एड्स इज ऑन द एंड स्टेज इन्फेक्शन जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला इट इज अ लाईफ थ्रेटनिंग स्टेज असं म्हणता येईल ह्याला, की इथे मात्र डेंजरस झोनला सुरुवात झालेली असते खरं तर. की
कॅरेक्टराइज्ड बाय लाईफ थ्रेटनिंग, देन न्यूमोनिया असेल, ट्युबरक्युलोसिस असेल किंवा कॅपोसिस सॅक्रोमा असेल, तर यासारखे डिसीजेस इथे तुम्हाला वरचेवर यायला लागतात. म्हणजे एकात एक अनेक डिसीजेस येणं याचं कारण काय, तर आपली वेट लॉस होतो किंवा ही अशी वारंवार लक्षणे या स्टेजमध्ये जेव्हा येतात त्यावेळेला खूप आपली प्रतिकारक क्षमता जी आहे ती खूप कमी झालेली असते आणि मग नॅचरली त्याच्या आजूबाजूचे सगळे डिसीज असणारे हे म्हणजे कुठलाही डिसीज या पिरियडमध्ये आपल्याला पॉसिबल असू शकतो. त्याच्यामुळे ही वर्स्ट स्टेज असं म्हणता येईल आपल्याला किंवा एंड स्टेज असेल. आता याच्यामध्ये आपण कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय करू शकतो की कोणत्या गोष्टींद्वारे आपण ह्याला कंट्रोल मेनली करू शकतो. तर बेसिकली म्हणजे या प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये म्हणजे आपण इन द लास्ट टॉपिक वी स्टडींग दॅट की काय काय गोष्टींमुळे आपण ब्लड असेल किंवा मदर टू देअर फिटस असेल ही जशी रिझन्स आहेत, तर हेच त्याचे एक प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत की त्याला क्युअर नाही आहे, देअर इज नो पॉसिबिलिटी ऑफ अ क्युअर, बट प्रिव्हेन्शन कॅन बी बेटर दॅन क्युअर. म्हणजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. सो प्रिव्हेन्शन इज द बेस्ट चॉईस. HIV ट्रान्समिशन कसं होतं याबद्दल लोकांना एज्युकेट करणं ही त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट झाली की जे हाय रिस्क मध्ये असणारे जे पीपल्स आहेत त्यांना पर्टिक्युलरली ग्रुप डिस्कशन्स असेल किंवा लेक्चर्स असेल त्यांच्या माध्यमातून HIV ट्रान्समिशन बद्दल माहिती देणं आहे. त्याच्यानंतर डोंट यूज द निडल्स अँड सिरिंजेस रिपिटेटिव्हली. म्हणजे तुम्ही हॉस्पिटल्समध्ये डिस्पोजेबल सिरिंज आणि डिस्पोजेबल निडल्स वापरली पाहिजे. त्यांना डिस्पोज ऑफ केलं गेलं पाहिजे प्रॉपर आणि इमिजिएट, ताबडतोब त्यांना डिस्पोज ऑफ केलं गेलं पाहिजे. देन सेक्शुअल हॅबिट्स असतील तुम्हाला तर शुड बी चेंज इमिजिएटली. जर अशा पर्सनबरोबर तुमचं कुठे सेक्शुअल कॉन्टॅक्ट होत असेल किंवा सेक्शुअली हॅबिट असणारे पण खूप सारे पीपल्स आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, आजूबाजूला आहेत, तर असे हॅबिट्स असणारे सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट त्यावेळेला असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ब्लड डोनेशन करत असाल तर ऑन द टाइम ऑफ ब्लड डोनेशन तुम्हाला सेफ अँड सिक्युअर ब्लड डोनेशन झालं पाहिजे की ते चेक करून प्रॉपरली काय वापरलंय त्या ठिकाणी मटेरियल. तर ब्लड डोनेशन करताना ही रिस्क हे गेली पाहिजे. टूथब्रश असतील किंवा रेझर्स असतील किंवा जे अदर आर्टिकल्स आहेत की जे आपण एकमेकांचे खरं तर वापरत नाही पण तरी मे बी कोणी वापरत असेल तर ते कंटॅमिनेट होतात आणि मग ते त्यांच्या माध्यमातून ब्लड कंटॅमिनेशन होऊ शकतं. So do not share that toothbrushes or razors etc. Then when we receive the blood from the another person म्हणजे blood transmission ही तर मेन प्रोसेस झाली. When there are need of blood, when transmitted that blood, when जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये ब्लड देता ऑन दॅट टाइम त्याचं चेक करून घेतलं गेलं पाहिजे की कुठे कंटॅमिनेशन झालं नाहीये ना किंवा तिथे कुठे HIV व्हायरसचं इन्फेक्शन नाहीये ना. हेही महत्त्वाची गोष्ट आहे. सो रुटीन या ठिकाणी स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे. ब्लड डोनर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये हे खूप गरजेचं आहे. किडनी म्हणा किंवा सो मेनी ऑर्गन्स कॅन बी ट्रान्सप्लांटेड. मग या केसेसमध्ये सुद्धा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये ही केअर घेणं गरजेचं आहे. किंवा जेव्हा आपले सिमेन्स किंवा ग्रोथ हॉर्मोन्सच्या बाबतीमध्ये हे केलं जातं त्यावेळेला डोनर्स ऑफ सिमेन्स असतात किंवा डोनर्स ऑफ ग्रोथ हॉर्मोन्स असतात, तर यांनी सुद्धा त्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हिमोडायलिसिस चालू असताना आणि मेनली ज्या हाय रिस्क इज पॉसिबल ऑन व्हेन देअर आर अ प्रेग्नंट वुमन. प्रेग्नंट वुमनसाठी ही पण एक हाय रिस्क असू शकते की तिथे तिला पटकन इन्फेक्शन झालं तर मात्र त्याच्या फिटसला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग या सगळ्या ज्या वेळेला मेडिकल आपल्याला गोष्टी लागतात तर त्यावेळेला तिथे सगळ्यात मोठी रिस्क असते आणि त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी चेक करून घेणं हे खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी डायग्नोसिस काय आहे त्याचा की लॅबोरेटरी डायग्नोसिस मध्ये आपण म्हणतो तसं की फर्स्ट स्टेजला HIVचे डिटेक्ट HIV अँटीबॉडीज यूज केले जातात, त्याच्या टेस्ट केल्या जातात की HIV अँटीबॉडीज त्या ठिकाणी क्रिएट केले जातं. त्याच्यानंतर त्याची सेकंड स्टेज जी आहे तिला कन्फर्म केलं जातं की कन्फर्मेटरी टेस्ट असं त्याला म्हटलं जातं की एड्स आहे हे कन्फर्मेशन टेस्ट केली जाते. अँड त्यासाठी पहिली टेस्ट जी आहे ती म्हणजे एलिसा टेस्ट
खूप फेमस टेस्ट आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी त्याची नावं आपल्याला ऐकायला मिळतात. एलिसा टेस्ट. एलिसा टेस्ट मीन्स एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट ॲसे अशी ही टेस्ट आहे. त्याच्यामध्ये त्याला एलिसा टेस्ट असं शॉर्ट फॉर्मली म्हटलं जातं. आणि कन्फर्मेशन करण्यासाठी त्या ठिकाणी वेस्टर्न ब्लॉटिंग वापरलं जातं. वेस्टर्न ब्लॉट. वेस्टर्न ब्लॉट या टेक्निकच्या माध्यमातून आपली टेस्ट कन्फर्म केली जाते. अच्छा, ऑफकोर्स हायली स्पेसिफिक टेस्ट आहे ही, आणि त्याच्या ठिकाणी डिटेक्शन करणं आणि व्हायरल केअर प्रोटीनची आणि त्या ठिकाणी तयार होणाऱ्या एन्व्हलप ऑफ ग्लायकोप्रोटीन्स, किती परवा आपण बघितलं तसं ग्लायकोप्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये, तर त्यांचा नेमकं एन्व्हलप कसं आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल झाले, तर ते सगळे या लॅबोरेटरी डायग्नोसिसमध्ये एलिसा टेस्ट आणि वेस्टर्न ब्लॉटिंग टेस्टच्या माध्यमातून डायग्नोसिस केलं जातं. आता ट्रीटमेंट काय आहे, एड्सची ट्रीटमेंट आपण काय करू शकतो, की एकतर 100% देअर इज अ नो क्युअर ऑफ एड्स, हे तर नॉर्मली आपल्याला आहे. पण अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्स काही आहेत जी तुम्ही ओरली त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर आपला त्याच्या माध्यमातून म्हणजे जर आपण अँटीव्हायरल ड्रग घेतली तर त्याच्यामधून येणारे जे रेड्युसिंग द व्हायरल लोड जो आहे तो तुम्हाला रेड्यूस करता येतो, आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते प्रोलॉंग करता येऊ शकतं. जे HIV पेशंट आहेत ते क्युअर नाही होणार, पण त्यांचं लाईफस्पॅन मात्र तुम्ही प्रोलॉंग करू शकता. हे एक आहे. त्याच्यानंतर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी आहे. त्याच्यानंतर टेनोफॉयर म्हणून आहे, TDF आहे. त्याच्यानंतर EFV आहे किंवा इफावायरेन्स म्हणून एक आहे. त्याच्यानंतर लॅमिब्युडिन एक आहे. तर हे ह्या सगळ्या यांच्या माध्यमातून हे काही ड्रग्ज आहेत की जे तुमचं लाईफस्पॅन प्रोलॉंग करण्यासाठी आणि त्या ठिकाणी असणारे जे व्हायरल लोड आहे तर त्याला थोडंसं कंट्रोल करण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. इन्फेक्शियस डिसीज असं याला अगदी डायरेक्टली असं म्हणत असलं तरी पण वॅक्सिन्स आणि इम्युनायझेशन करत असताना, म्हणजे आपण वॅक्सिन्स आणि घेत असताना या गोष्टींची म्हणजे प्रोग्राम्स जेव्हा होतात तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्याची केअर करणं खूप गरजेचं आहे. पोलिओ म्हणा किंवा डिप्थेरिया म्हणा, न्यूमोनिया म्हणा, टिटॅनस म्हणा, हे सगळेजण वॅक्सिनच्या सहाय्याने कंट्रोल करता येऊ शकतात. पण एड्स हा असा आहे की ज्याला कुठलं वॅक्सिन नाही आहे किंवा कुठलं आजपर्यंत असं इंजेक्शन नाही की ज्याच्या माध्यमातून तुम्ही कंट्रोल करू शकता. तर तिथे फक्त डिस्कवरी ऑफ अँटीबॉडीज, म्हणजे खूप साऱ्या अँटीबॉडीज तयार करणं बॉडीमध्ये, आणि जे काही वेगवेगळे सगळे ड्रग्स दिलेले आहेत तर त्याने ते ड्रग्स घेणं आणि त्याला कंट्रोल करत राहणं किंवा त्याला प्रोलॉंग करत राहणं. मे बी कधीतरी फ्युचर जनरेशन्समध्ये त्याचं हे होऊ शकतं, म्हणजे पॉसिबिलिटीज होऊ शकतात की तो बऱ्या होण्याच्या बाबतीमध्ये, पण आता सध्या तरी एवढ्याच ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. सो दिस इज द कम्प्लिशन ऑफ एड्स.